मत व्यक्त केलं जातंय. धन्यवाद. गणेश, आपण राहुल यांच्याकडनं काही अपडेट जाणून घेणार आहोत. राहुल, गणेशने सांगितल्याप्रमाणे आधी काही वेगळी नावं होती, जी आज सकाळी दिसत नाहीयेत किंवा जी नावं नव्हती, ती आजच्या सकाळच्या लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतायत. सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं. त्यांचं नाव नसणं किंवा त्यांनी न जाणं या संदर्भातली माहिती काय मिळतेय? असं आहे ज्ञानदा, की एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या दरम्यान जे कम्युनिकेशन झालं, त्या कम्युनिकेशनमध्ये श्री देवेंद्र फडणवीस हे आज सकाळी छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टवरती येणार, अशा पद्धतीचा हं. संदेश होता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर. आत्ता मात्र असं कळतं आहे, की देवेंद्र फडणवीस हे या दौऱ्यामध्ये नसतील. त्यांच्याऐवजी जी आत्ता आपण नावं सांगितली ती असणार आहेत. आता त्याचं एक मुख्य कारण असं असू शकतं, की देशाचे गृहमंत्री इथे येत आहेत. सोबतच मंत्रिमंडळाची आढावा बैठक आहे आणि मगाशी आपण बघितलं, की छत्रपती संभाजीनगरमध्ये या बैठकीच्या दृष्टीनं खूप सारी आंदोलनं, पोलीस बंदोबस्त वगैरे आहे. तर राज्याचे गृहमंत्री म्हणून ते त्याचा काही आढावा घेतात का हे बघायला हवं. परंतु त्यांचं नसणं आणि श्री अजित पवार यांचं असणं किंवा चंद्रकांत पाटील यांचं असणं, हे एक पॉलिटिकल मेसेजिंगचा भाग असतो, की सरकार गंभीर आहे आणि गंभीरतेनं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतोय. म्हणजे चंद्रकांत पाटील हे समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. ते का नाहीत अशी चर्चा होत असताना ते आहेत. अजित पवार आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांचा मेसेज होता सकाळपर्यंत, परंतु आत्तापर्यंत जी काही माहिती आहे त्यानुसार आत्ता तर ते नाहीयेत. मग ते का नाहीयेत तर त्याचं जे मी म्हणालो त्याप्रमाणे कदाचित आढावा बैठक असेल, कदाचित आणखी काही गोष्टी असतील, कदाचित मुख्यमंत्र्यांचा काल जो दौरा रद्द झाला, त्यापैकी काहीतरी गोष्ट असेल. पण सरकार गंभीर आहे. गांभीर्यतेनं मनोज जरांगे पाटील यांची जी मूळ मागणी होती, त्या मागणीबरोबरच्या ज्या उपमागण्या होत्या, ज्याच्यात मुख्यमंत्र्यांनी यावं, इतर मंत्र्यांनी येऊन भेटावं, उपमुख्यमंत्र्यांनी येऊन भेटावं, ती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सरकार आता प्रयत्न करत आहे. सुरुवातीला मी म्हणालो तसं 8:30 वाजताच हे टेक ऑफ होणार होतं. गणेश म्हणाला तसा हा दौरा खूप गुप्त राखला गेलेला होता. हं, हं. तिकडे पोलीस बंदोबस्त वाढवला जात होता. इकडे कुणालाही कळवलं जात नव्हतं आणि मग हळू आता हा 10:15 वाजेपर्यंत हा आता टेक ऑफच मुंबईतनं उशिरा होतोय. तर हा पुढे 2 2.25 तासाचा हा दौरा असेल. गिरीश महाजन पण येणार होते. पण गिरीश महाजन हे कालपासूनच तिथे बऱ्यापैकी मध्यस्थीचा प्रयत्न करत होते आणि त्यांना तसं म्हणावं असं यश आलेलं नव्हतं. मग देवेंद्र फडणवीस यांचं तिथं नसणं त्याची बरीच कारणं असू शकतात. परंतु ते आज येणार होते. किमान कम्युनिकेशन तरी एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या दरम्यान तसंच झालेलं होतं. राहुल, राजकारणात टायमिंग खूप महत्त्वाचं मानलं जातं. हे टायमिंग म्हणजे आंदोलन आता इथे थांबवणं गरजेचं आहे. हे टायमिंग सरकारच्या दृष्टीनं कसं आणि किती महत्त्वाचं? कारण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं गृहमंत्री येणार आहेत. मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी सुरू असलेलं हे सगळं आंदोलन आहे. सरकारच्या इमेजचा एक भाग आहे. टायमिंग किती महत्त्वाचं आहे आत्ताचं? नाही अर्थातच ना, कारण एक तर 7-8 वर्षानंतर छत्रपती हं. संभाजीनगरमध्ये ती बैठक होतीये. लगोलग निवडणुका आहेत. निवडणुकीमध्ये ह्या सरकारच्या लोकप्रियतेबद्दलचे वेगवेगळे निकष मांडले गेले. आणि अशा वेळेला महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा मराठा समाजाचा असून सुद्धा त्याला तो प्रश्न मिटवता आलेला नाही, असं एक परसेप्शन बिल्डिंग सुरू झालंय. आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळेला लाठीमाराची ती दृश्य बाहेर आली, त्यानंतर ज्या पद्धतीनं विरोधक रिएक्ट झाले, तिथून त्या आंदोलनाला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळाली. हेही खरं आहे की ह्या आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी समाज डिस्टर्ब होतोय हे लक्षात आल्यानंतर हळूच विरोधी पक्षाने सुद्धा यातनं थोडंसं अंग बाजूला काढून घेतलं. त्यामुळे सरकारची कोंडी काय झालेली आहे, हं. एकतर मराठा समाजाला कायदेशीरदृष्ट्या आरक्षण देण्यासंदर्भातल्या खूप साऱ्या अडचणी आहेत आणि दुसरीकडे या आंदोलनामुळे जो विशेषतः भारतीय जनता पार्टीचा एक कोर वोटर आहे, तो ओबीसी सुद्धा कुठेतरी दुखावला जातो आणि म्हणूनच आपण बघतोय की काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इंग्रजी माध्यमातल्या शाळांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रवेश मिळेल आणि इतर सुविधा मिळतील अशा पद्धतीच्या उपाययोजना करण्यात आल्या. आता अशा वेळेला, की ज्यावेळेला मंत्रिमंडळाची बैठक आहे, ज्यावेळेला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा 75वा दिवस आपण साजरा करतोय, तो तेलंगणात पण होणार आहे, तो मराठवाड्यात पण होणार आहे. आणि अशा वेळेला हे जर आंदोलन पुढे चालत राहिलं असतं, तर सरकारची मोठी अडचण झाली असती. प्रशासनावरती खूप मोठा ताण आला असता. पोलिसांना खूप सारे बंदोबस्ताच्या दृष्टीने कारवाया कराव्या लागल्या असत्या आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे, ती मागणी मान्य करत 2 पावलं मागे जात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांना येऊन भेटतायत, आश्वस्त करतील आणि त्या आश्वासनानंतर महत्वाचे 2 सोहळे मंत्रिमंडळाची बैठक आणि अमित शहा यांचा दौरा हा विनाविघ्न पार पाडावा अशा हं, हं. पद्धतीनं सरकारचा प्रयत्न असेल. दुसरा महत्वाचा मुद्दा ज्याला आपण थोडासा रिलीफ म्हणतो. 30 दिवसाची जर मुदत ह्या उपोषणानंतर सरकारला मिळाली, तर सगळे कायदेशीर पर्याय विशेषतः ओबीसी समाज न दुखावता काय करता येऊ शकतं. एक बरोबर. लक्षात घ्यायला हवं, की छगन भुजबळ जे काल एका ठिकाणी म्हणालेत, की आता मराठा आरक्षणाचा मुद्दा हा केंद्र सरकारच्या पातळीवरती आहे. मला खात्री आहे, की केंद्र सरकारच्या पातळीवरती सुद्धा आपण काय करू शकतो ह्याबद्दल विचार विनिमय होईल. कायदेशीर काही सल्ले घेतले जातील आणि तो 30 दिवस मिळणं सरकारच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि म्हणूनच आज मुख्यमंत्री येत आहेत.
राहुल, आपण गणेशकडनंही काही अपडेट्स माहिती जाणून घेणार आहोत. गणेश, या दौऱ्यासंदर्भातली अपडेट्स म्हणजे कालपर्यंत कुणाकुणाची नावं या लिस्टमध्ये होती, कोण कधी पोहोचणार आहे, सगळेजण एकत्र रवाना होणार आहेत का, एकत्रित भेट घेणार आहेत का, याबद्दलचे अपडेट्स काय आहेत? नानंदा, तसं पाहायला गेलं